ज्या माणसांनी खरं बैलगाडी शर्यत चालवण्यासाठी कष्ट उपसले ना, ती माणसं बांधावर आहेत. नको त्यांचाच मैदानात बोलबाला व्हायला लागला आहे. लाखो रुपयाची बैलं घेऊन जर तुम्हाला 5-50 हजार रुपये वायदी पहिल्या मैदानात द्यावी लागत असेल तर माझं म्हणणं आहे, माझंसुद्धा नियोजन तेच आहे. ज्या दिवशी माझा भाकरीचा प्रश्न सुटला त्या दिवशीपासून चेतन पवारसुद्धा तुम्हाला समालोचक म्हणून रोज मैदानात दिसेल. पहिली गोष्ट आर्थिक स्थिती ढासळणार, दुसरी गोष्ट तुमच्या डोक्यावर अक्षदा पडणार नाही. आम्हाला आमची मुलं आणि बैल ह्याच्यामध्ये फरक नाही वाटत. आपल्या बैलाला जर 10 मैदानं गट निघेना आणि तुम्ही 10-20 हजार रुपये खर्चून जर मैदानं करायला लागला, लक्षात घ्या प्रत्येक बैलाचा एक काळ आणि एक दायरा झालेला आहे. वायदी ही बैलगाडी शर्यत क्षेत्राला लागलेली कीड आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बैलगाडी क्षेत्रात आता धंदा झालेला आहे, नाद नाही राहिलेला. नवीन वर्ग जास्त आलेला आहे आणि तो पैशावाला आहे. थोडक्यात एस के पाटलांचा पक्ष, एस के पाटलांचा पक्ष, बरोबर अगदी सेम एस के पाटलांचा पक्ष. नुसता नाद करत बसला तर घरावर कवाल शिल्लक राहायचा नाही, अंगावर कपडा सुद्धा शिल्लक राहायचा नाही. तेव्हा माणसं चालत मैदानाला येत होती. पुशेगावचं मैदान म्हणलं तर आमचं वडील 3 दिवस आधी भाकरी बांधून पुशेगावच्या मैदानात येत होतं. तेव्हापासून ह्या मैदानाची सुरुवात वय वर्ष 9पासून. तर आता तुम्ही बंदीपासून आहे, बंदीतला काळही बघितलाय, आत्ताचाही काळ बघितलाय. बरोबर, त्या काळातही ॲक्टिव्ह होता, आता पण आहे. बरोबर आहे. तो काळ आणि ह्या काळात काय फरक पडला? बंदीच्या आधीच्या काळामध्ये जसं आपण आत्ता बघतो की समजा आज मैदान किवळलं आहे, समजा उद्या मैदान पुण्याला असेल तर बैल आत्ता पडतोय, रातोरात बैल पुण्याला आणि उद्या सकाळी परत गटाला पडतोय. पहिलं तसं नव्हतं. मैदानं पडताना सुद्धा समजा लागून मैदानं पडत होती. आज किवळ, उद्या कराड, ह्या भागामध्ये बैल कंटिन्युअसली मुक्कामी राहत होती आणि मुक्कामी राहून खिलार जपलं जात होतं, खिलार पाळलं जात होतं आणि खिलारचं खऱ्या अर्थानं संगोपन आणि प्रेम केलं जात होतं. असा हा जुना नाद होता. चालू नादामध्ये आणि जुन्या नादामध्ये बराचसा फरक आहे. जुना नाद खरंच बैलगाडी शर्यतीचा खेळ म्हणून जपला जात होता. आता थोडंसं त्याला व्यावसायिक स्वरूप आलं. म्हणजे जुन्या काळी जी बैलं पळत होती शब्दाला, जुन्या काळी माणसाच्या शब्दाला किंमत होती. जुन्या काळी जर पैरा झाला तर 6-6 महिने पैरा फुटत नव्हता. 6-6 महिने एकच गाडी पळत होती. गॅपनं गाडी पळल्यामुळं आज गुलालात राहिलेली गाडी आठवड्यानं परत गुलालात राहत होती. सांगायचं झालं तर GP भाऊंचा बाब्या असेल, शारदा पाटील पुणेकरांचा चंदेर असेल, इंजान असेल, जावेद मुल्ला तांबवकरांचा सर्जा असेल, ह्या गाड्या जशा आपली परत बावऱ्या आणि बलमाची गाडी पळायची, बावऱ्या आणि शिरवस्तीकरांचा बलमा असेल, ह्या गाड्या जशा गटून पळत होत्या. आता तसं बघायला मिळत नाही. काल ज्याने 1 नंबर केला तो 2 दिवसानंतर गटालाच मार खातून घरी जातोय. कॉन्स्टंट गाडी पळणं हे झालं आणि ह्याला कारण आहेत बैलगाडी मालक. जी गाडी गटून पळती आपल्या बैलाचा आपण अंदाज घेतला पाहिजे, कुठला कमी जास्त पळतोय. खांच्याला खांचा जुळणारी गाडी लागली तर 6-6 महिने गाडी हाणली पाहिजे. आत्ताच्या बैलगाडी मालकांमध्ये संयम राहिलेला नाही. बाजारूपणाचा खेळ सध्याच्याला ह्या शर्यत क्षेत्राला लागायला लागलं आणि खेळाचा खेळ खंडोबा व्हायला लागला. तर किती वयापासून या क्षेत्रात आहे? वयाचं म्हणायला गेलं तर वयाच्या 8व्या वर्षापासून वडिलांच्या खांद्यावर बसून पुशेगावचं हिंद केसरी मैदान बघायला त्यावेळीपासून सुरुवात झाली. आता गाडी घोड्या आलं तेव्हा माणसं चालत मैदानाला येत होती. पुशेगावचं मैदान म्हणलं तर आमचं वडील 3 दिवस आधी भाकरी बांधून पुशेगावच्या मैदानात येत होतं. तेव्हापासून ह्या मैदानाची सुरुवात वय वर्ष 9पासून. वडिलांनी आणलं मैदानात पहिल्यांदा? हां, पहिल्यांदा मैदानात वडिलांच्या बरोबर आलो आणि हा वारसा पिढी जातच आहे. म्हणजे वडिलांनी जपला, वडिलांच्या नंतर आम्ही जपतोय आणि आमच्या नंतर आमची मुलं जपणार का तर 100%. कोणती बैल होती तुमची? आपल्याकडं वासरा पण आदतपणात पाळली. त्याच्यानंतरनं बनवडीकरांचा बावऱ्या म्हणून एक बैल पळत होता. बैल बनवडीकरांचा असतो पण त्या बैलामुळे आपल्याला खरा नाद लागला बैलगाडी शर्यतीचा. त्याच्या आधी दुधाणवाडीकरांचा बावऱ्या पळत होता. तर दुधाणवाडी आणि बनवडी ह्या गावापासून आपल्याला खरा नाद लागला बैलगाडी शर्यतीचा. आधीमध्ये कुठे दिसत नाही. एक लक्षात घ्या, समालोचन म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला असा आवाज आहे की 14 देशांमध्ये 7 समुद्रापार बैलगाडी शर्यत पोचण्याचं काम समालोचकांच्या माध्यमातून झालं. परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं ती संधी मला पुशेगावकरांतर्फे मला मिळाली. त्या संधीचं सोनं पुशेगावतर्फेच. मानाच्या शासनकाठ्या किती नाचल्या तरी मानाची पालखी एकच. कामधंद्यातनं वेळ नाही मिळत तरी पुशेगावकरांचं हिंद केसरी मैदान आणि पुशेगावकरांच्याच नियोजनातनं चाललेलं रोहितदादा पवारांचं कर्जत जामखेडचं मैदान, ही 2 मैदानं मी करतो आणि थांबतो. पण एवढा नाद असताना हे कंट्रोल कसं राहतं? एक लक्षात घ्या, संसाराची आणि नादाची सांगड घालता आली पाहिजे. नुसता नाद करत बसला तर घरावर कवाल शिल्लक राहायचा नाही, अंगावर कपडासुद्धा शिल्लक राहायचा नाही. तर ज्या तरुण पोरांना माझं एकच आव्हान आहे की ज्या दिवशी तुमचा भाकरीचा प्रश्न सुटेल आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता आपल्या भाकरीचा प्रश्न सुटला आहे त्या दिवशीपासून फुल फ्लेजमध्ये नाद करा. माझंसुद्धा नियोजन तेच आहे. ज्या दिवशी माझा भाकरीचा प्रश्न सुटला त्या दिवशीपासून चेतन पवारसुद्धा तुम्हाला समालोचक म्हणून रोज मैदानात दिसेल.
आता तुमची आवडती बैल कोणती हो आता? चालू सीझनमध्ये म्हणायचं गेलं तर एक आपल्यासमोर आहे बघा, सुमित शेठ भाडळे आणि कणबीकरांचा शंभू पोरे शंभू. योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, माझ्या मुलाचं नावसुद्धा शंभूच आहे. तर मुलांवर आणि जसं या शंभूवरती ह्या मालकांचं प्रेम आहे, आम्हाला आमची मुलं आणि बैल ह्याच्यामध्ये फरक नाही वाटत. सध्याच्या चालू सीझनला आवडती बैल म्हणाल तर निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष ताते मांगडे यांचा सुंदर म्हणा, त्याचबरोबर राहुलभाई पाटील आडवलीकरांचा सुंदर म्हणा, मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर म्हणा, त्याचप्रमाणे सचिन शेडवाई यांचा 8181 रायफल म्हणा. अतिशय नामांकित बैल. लक्षात घ्या, प्रत्येक बैलाचा एक काळ आणि एक दायरा झालेला आहे. ज्याप्रमाणे कुस्ती क्षेत्रामध्ये हिंदकेसरी कुस्ती शर्यत भरवली जाते, त्याचप्रमाणे प्रत्येकजण आपला बैल हिंदकेसरी व्हावा म्हणूनच तयार करत जातो. जरी प्रत्येकाची आवड निवड वेगळी असेल तरी प्रत्येकाच्या दृष्टीनं प्रत्येकाचा बैल हा हिंदकेसरीचा. आता आहे ना, नवीन पिढीला उतरले ह्या क्षेत्रात, तरुण पिढी उतरली आहे, तर कुठेतरी चुकते असं वाटत आहे का? तुम्ही म्हणताय त्याच्याशी मी अगदी सहमत आहे. लक्षात घ्या, बैलगाडी क्षेत्राचा नाद हा असा आहे की 1000 गाड्या पळायला तर त्यातनं एकच गाडी 1 नंबर करणार आहे, बाकीच्या 4 गाड्या गुलालात राहणार आहेत. एक लक्षात घ्या, एखादं मैदान खेळून बघितलं पाहिजे पोरांनी. उगाच हुराळी मेंढीन लागली लांडग्याच्या पाठीमागं असं नाही केलं पाहिजे. आपलं घरदार घर प्रपंच हे बघून मैदानं केली पाहिजेत. आपण आपल्या बैलाची ताकद ओळखली पाहिजे. आपला बैल कितपत पळतोय, कितपत नाही पळत आहे. 2-4 मैदानं पळल्यानंतर आपल्याला आपल्या बैलाचा अंदाज येतो, त्याप्रमाणे पुढं चाललं पाहिजे. आपल्या बैलाला जर 10 मैदानं गट निघेन आणि तुम्ही 10-20 हजार रुपये खर्चून जर मैदानं करायला लागला तर मला वाटत नाही एकरभरसुद्धा तुमच्या नावावर शिल्लक राहील. परत तुम्ही 10 गुंठ्यालासुद्धा मोतात होणार. त्याप्रमाणे आपण आपल्या बैलाची ताकद ही पहिल्यांदा ओळखली पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या नाद करणाऱ्याला सहसा कोण चांगलं म्हणत नाही दादा. ज्यावेळी तुम्ही उजेडात येता, ज्यावेळी तुमचा बैल पळायला लागतो त्यावेळी तुम्ही उजेडात येता. हजारात एखादी गाडी उजेडात येते आणि नाव कमावते. त्याप्रमाणे आपण आपली आणि आपल्या बैलाची दोघांची ही कुवत ओळखली पाहिजे. सध्या चालू स्थितीला बोलायचं झालं दादा, खूप गंभीर परिस्थिती आहे. मुलांची लग्न होईना झाले आहेत. आत्ताच आपण काही मुलाखतीतनं बघितलं की लोकांचे पैरे टिकत नाहीत. इथं मुलांच्या लग्नाचे पैरे टिकणं झाल्यात. आज बघून गेलेली पुरीचा बाप उद्या म्हणते उद्या बघून सांगतो तुम्हाला. परवा दिवशीपासून ते फोन उचलायचाच बंद होते. गावोगावी तुम्ही माहिती घेतली तर 100-1 पोरं पारावाशीच बसून असतात. मित्राच्या लग्नात जाणे नाचणे, अरे ते मित्राचं जाऊ द्या, कामधंदा करा, शिका, पैसा अडका कमवा, तुमच्या डोक्यावर अक्षता पडू द्या. नाही तर नुसत्या नादापायीन बैलाच्या शेपटापायी घरावर कवालसुद्धा शिल्लक राहायचं नाही. अशी परिस्थिती आहे सध्याच्याला. सध्या वायदीचा प्रकार भरपूर निघालेला आहे. रोज मैदानं बघतो आम्ही, रोज मैदानं पळतो. काहींचं वायदेमुळं पैरे तुटले. आदल्या दिवशी पैरे तुटलेले आहेत आणि पैसे देऊन प्रत्येक मैदानात एकच पैसे देऊन पण तुटलेले आहेत. प्रत्येक मैदानात सर कालपर्यंत कळतं की ह्या बैलावर ही बैल पळणार आहे, मैदानात आल्याच्या नंतर दुसराच बैल पळतो यावर. आणि विषय काय होतो, जी वायदे घेतात ती पण मोठी असतात, त्यामुळे त्यांचं मोठ्यांमुळं झाकून जातं. आणि तीच वायदी बारक्याने घेऊन द्या बरं, त्याला पळून पण देणार नाही. बरोबर आहे. हा मुद्दा पण महत्त्वाचा आहे. वायदी संदर्भात जर बोलायचं झालं तर चालू घडामोडीला वायदी ही बैलगाडी शर्यत क्षेत्राला लागलेली कीड आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तुम्ही बैलगाडी शर्यत मालक बघा, शब्दाला किंमत होती. 10-10, 12-12 मैदानं पैरे फुटत नव्हते आणि नुसत्या पैऱ्यावरती पैरा आणि वायदी ह्यातला फरक लक्षात घ्या. लाखो रुपयाची बैलं घेऊन जर तुम्हाला 5-50 हजार रुपये वायदी पहिल्या मैदानात द्यावी लागत असेल तर माझं म्हणणं आहे त्या लाखो रुपयामध्ये एखादा धंदा चालू करून भाजीचा धंदा करा, तो तुम्हाला पैसा अडका मिळवून देईल. वायदी हा प्रकार बंद झाला पाहिजे. परंतु वायदी हा प्रकार जोपर्यंत देणारा देतोय आणि जोपर्यंत घेणारा घेतोय तोपर्यंत वायदी हा प्रकार बंद होणार नाही असं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे. तुम्हाला सांगतो अजून एक मुद्दा, वायदी बंद का होणार नाही आहे, कारण वायदीमध्ये काय झालं आहे, नवीन वर्ग जास्त आलेला आहे आणि तो पैशावाला आहे. थोडक्यात म्हणजे 100 जण खेळतात तर त्यातली 40-50 जण पैशावाली आहे. त्यामुळं वायदे म्हणजे चालू केली नवीन पिढीने चालू केलेली, जुन्यांनी नाही केलेली चालू. जी नवीन नादात आल्यात ना ती काय म्हणतात की तो म्हणतो की माझी गाडी पळती, मग त्याला म्हणणार तू असं मैदानात जाऊन कमावणार किती, मी एवढे पैसे देतो. प्रत्येकाचं काय झालंय, पैशामुळे सगळं बैलगाडी क्षेत्र आता धंदा झालेला आहे, नाद नाही राहिलेला. तुम्ही दादा तुमची 2 बैल 3 बैल आहेत, तुम्ही कधी वायदे घेतली का कधी दिली का? मी आत्तापर्यंत माझी बैल पळतात आणि मी वर्ष गुलालामध्ये बंदीच्या आधीपासून पण आणि आत्ता पण मी जर वायदी घेतली असते तर माझा बैलच नसता पळाला. वायदी घेत नाही वायदीचं मला आता तुम्ही स्वतः बघितलेलं आहे सगळं, मला वायदीची काही गरज पण नाही. कधी दिली का? दिली आहे पण घेतली नाही. दिली आहे त्याला दिले ते दिलेत, असा विषय. आता काय झालं, वायदी देण्याची वेळ का आली, कारण की आपण 1 नंबरमध्येच नाद केलेला पहिल्यापासून. आणि कमीत कमी माझे दोन्ही बैल, शंभू झाला, सरपंच झाला,
ही जेवढे मोठे मैदान असन एक पण मैदान मी सोडलेलं नाही असं. आणि मगाशी सरांनी आठवण करून दिली बाळवणीची, रोमन आणि शंभू पाळलेली गाडी, ती पण गाडी मोठ्या मैदानात राहणार तर राहणार. कडनी गट सेमी त्या मैदानात पब्लिक किती होतं सरांना तर माहिती आहे, तुम्ही पण होती. पब्लिक इतकं होतं, फक्त एकमेव गाडी आहे रोमन शंभू कडनी पळून सेमी पास केला होता त्या गाडीने. आणि त्या मैदानात आम्हाला कळलं आपल्या बैलाची कुवत, पण त्या मैदानात कळलं की आपला बैल पब्लिकला पळतोय. सर हे बैल कुठल्या बैलासारखा दिसतो? शारदा पाटील पुणेकरांचा पक्ष असा एक सेम दिसायचा माझ्या माहितीप्रमाणे. जो जुन्यातला बैल मी बघितला तो शारदा पाटील पुणेकरांचा पक्ष एक असा दिसायचा. आणि अजून एक मोठा बैल आहे चांगला नामांकित जुना, मी त्यांना सारखं म्हणतो तुमचा ना ह्या बैलाच्या, आणि त्यांना पण मी सांगितलं होतं की त्या बैलाची गाडी मी खरा नादात आलो त्या बैलामुळे. एस के पाटलांचा पक्ष, एस के पाटलांचा पक्ष, बरोबर अगदी सेम एस के पाटलांचा पक्ष. त्या बैलावरती आपला इतका जीव होता ना, त्या बैलाच्या रूपाचाच बैल आपल्याला मिळालेला. त्यामुळं सेम शिंगाट ढाच्यात म्हणजे शिपूटगोंडात सेम बैल एस के पाटलांचा पक्ष. सर आहे ना, आता मग शेवटचा प्रश्न विचारतो. आता हे मैदान चालू आहे, पाऊस चालू झालाय, मग अशा पावसात बैल पळवली पाहिजेत का घरी नेली पाहिजे? ज्या बैल मालकाचं आणि बैलगाडी चालकाचं आपल्या बैलावर खरं प्रेम आहे अशा पावसाच्या सिच्युएशनमध्ये कुठलाही बैल मालक आपली गाडी पळवणार नाही. परंतु ज्याला बैलगाडी क्षेत्राचा अनुभव नाही, ज्याला बैलगाडी क्षेत्राचा अंदाज नाही, तो किस्ताक टाकून फडात उतरणार. मग तो चिखल असू नाही तर काय असू. जाणकार बैलगाडी मालकानं चालकानं ह्याच्यामध्ये बैल 100% नाहीच पळवला पाहिजे. एक लक्षात घ्या, मैदानं रोज आहेत. जर आपल्या बैलात धमक आहे ना, आपला बैल बाहेरच्या आजचं मैदान असू 100% मैदानात गुलाल घेणार. परंतु आपण आपल्या बैलाची काळजी घेणं गरजेचं आहे. का? मैदानं रोज आहेत. परंतु जर अशा निसरड्या ह्याच्यात जर बैलाला काही इजा झाली तर ती भरून येणारातली नाही. त्यामुळे मालकांनी अशा निसरड्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतरनं चिखलामध्ये बैल पळवणं योग्य नाही असं माझं प्रांजळ मत आहे. आणि सर तुमचा बैल कधी दिसेल मैदानात? आगामी आकर्षण लवकरच येईल. बोलून दाखवण्यापेक्षा ज्या दिवशी आपलं वासरू गट पास करेल त्या दिवशी फोन करून तुम्हाला वासरापाशी नेणार की सर आपली वस्तू आहे. आगामी आकर्षण 100% तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. सुमित, आता हे बैल पाळणार का? नाही, आता 99% तर आमचं मत नाहीच आहे. कारण की का, आता आपण चलतोय तरी आपल्याला घसरायची भीती वाटते. आम्ही बैल घरीच नेणार. मैदान झालं तरी आता दोघांनी गटपास केलाय, दोन्ही गट नाही गटपास केला. आपल्याला काय नाही, ते काही 3-4 हजार त्याच्यापासून आपल्याला नाद पडलाय. आज आपली एवढी लाखातली बैल आहे आणि बैलांनी आपलं स्वप्न कधीच पूर्ण केलंय. बाळवणीचं मैदान आहे, काशेगावचं चाकणचं सरपंचांनी मारलेलं मैदान, मग मोठी मैदान आहे. तशी काय अडचण नाही आपल्याला. सध्याच्या घडीला ह्या नवीन पिढीबाबत जर बोलायचं झालं ना, तर एक जुनी म्हण आहे बघा, कहे गए प्रभु राम सिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तिनका, कौवा मोती खाएगा. ज्या माणसांनी खरं बैलगाडी शर्यत चालवण्यासाठी कष्ट उपसले ना, ती माणसं बांधावर आहेत. नको त्यांचाच मैदानात बोलबाला व्हायला लागला आहे. ज्यांनी तनानं मनानं धनानं बैलगाडी क्षेत्रासाठी काम केलं ना, ती लोक शांतपणे बांधावर बसून उभं नाही. परंतु उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. जे पाणी खोल असतं ते शांत वाहत असते आणि जे पाणी वर्ण वाहत असतं ते उगच खुळखुळ करत जात असतं. मैदानातली नवीन पिढीची सध्याची परिस्थिती ती आहे. ह्याचा काय परिणाम भविष्यात होणार का? 100% परिणाम होणार. तरुण पिढीने जर आत्ताच आवर नाही घातली तर तरुण पिढी तुम्ही ध्यानात ठेवा. माझा एक तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. पहिली गोष्ट आर्थिक स्थिती ढासळणार. दुसरी गोष्ट तुमच्या डोक्यावर अक्षदा पडणार नाही. नाद करा, पैसा अडका कमवा आणि मग ह्यो नाद करा. घरातल्यांना सुद्धा बरं वाटेल. धन्यवाद सर. राम राम.